दादांनी सर्व कामं बाजूला ठेवली आणि माझ्या मुलाला पुढे बोलवलं आणि दादांनी जवळजवळ 15 मिनिटं बोलले दादा त्याशी. आज 25 राज्यांमधनं आपल्या ग्रामीण भागातनं जिथं आपल्याला पोच नाही, जिथं सांगणं नाही, फक्त युट्यूबवर पाहून 25 राज्यांमधनं जिथं हरियाणा, पंजाब, आसाम इतकी जबरदस्त राज्य आहेत की त्यांच्या पिढ्याना त्या खेळामध्ये खेळत असतात. म्हणजे कुठलाही खेळ असू द्यात, त्यात गोळाफेक म्हणजे आता आपल्या इकडचे साधारणतः सगळे क्रिकेटकडे वळलेले असतात, बाकी खेळ त्यांना नको असतोय. पण आता मुलीचा सत्कार झाला, तिने कुस्तीमध्ये म्हणजे एवढे जबरदस्त आहे की तिचं कौतुक करायचं एवढं कमी आहे. एवढ्या मुलीने एवढ्या नाव कमवलं. असे बरेच जण आहेत खेळामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये की ज्यांनी आपलं नाव कमवलेलं आहे. दादांचं मला म्हणजे सांगणं होतं की ह्या मुलाला जेवढी काही गरज पडेल तेवढं मला येऊन भेट. एवढ्या निवडणुका झाल्या की आणि त्यांनी एक पत्र तयार करायला लावलं होतं मला. आणि योगायोग जे दादा आपल्या 4 सभा होत्या त्यातली शेवटची सभा ही दादांची सुपेमध्ये होती. त्या सुपेच्या सभेमध्ये त्यांनी मला यायला लावलं होतं. आणि जे बी मला जे काही कागदपत्र असतील ते सक्षमचं बी माझ्या कागदपत्र कदाचित असू शकतं त्यांच्या फाईलमध्ये की त्याच्यानी सही केलेली होती की तू जाऊन बालेवाडी स्टेडियमला आहे तिथं जाऊन भेट. कारण तिथला जी खाण्यापिण्याचा एखाद्या खेळाडूचा डाईटचा खर्च सगळ्यांना माहित असतो की जवळजवळ 40 ते 50 हजार रुपये लागत होते मला. माझी एवढी ऐपत नाही की त्याला एवढा खर्च करावा. दादा म्हणाले होते की तू काही काळजी करू नको, मी तुझ्या मुलाच्या पूर्ण पाठीशी उभा राहतो, त्याला काही जो खर्च होईल तो मी पूर्णपणे उचलतो, तू फक्त मला येऊन भेट. आणि पुढच्या 4-5 दिवसामध्ये त्याची सगळी सोय करणार होते. परंतु दुर्दैवाने असं काही झाले ज्यामुळे काय आपल्याला पुढे जाता आलं नाही. आता बघूया पुढे काय होतंय. दादांनी त्यांच्या इंस्टाग्रामला, फेसबुकला त्याच्या एक 4 ओळी लिहून ठेवल्या होत्या, जे मी आता घरामध्ये त्याचं हे करून लावलेलं आहे. त्यामध्ये एवढं कौतुक केलं होतं की बारामतीचा माझ्या गावचा खेळाडू अशा याच्यात एवढ्या देशामध्ये इतक्या लांब जाऊन त्यांनी आपलं नाव कमवलेलं आहे. अशा खेळाडूंना दादांची नेहमीच पाठिंबा असायचा, परंतु आज ते नाहीयेत. दादांना आपण आपल्या प्रत्येक खेळातनं, कामातनं आणि आपल्या बारामती तालुक्यातनं, जिल्ह्यातनं नेहमीच असा पाठिंबा देत राहू. जिथे कुठे दादा असतील तिथनं बघत राहिलं पाहिजे. अभिमानाची गोष्ट राहिली पाहिजे की मी नसताना सुद्धा सुनीत्रताईंच्या आता क्रीडा मंत्री त्या आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आपली अशीच दौडदौड सुरू राहू. एवढे 2 शब्द बोलतो. ह्या संस्थेने जो सन्मान दिला त्याबद्दल सर्वच आम्ही पाहिलं. मला एवढं म्हणून आलेलं आहे ना की तुम्ही सन्मान देताय, एवढ्या क्षेत्रातल्या सगळ्यांचा सन्मान करताय, एवढी चांगली लोक आपल्या म्हणजे याच्यातून समोर येत आहेत, त्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. त्यानंतर आदर्श माता पिता मधले एक राहिले